नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असा प्रकार सध्या सुरू आहे. आरोप कोण करतो, कोणावर करतो? 5 वर्ष तुमचीच सत्ता होती, सगळे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत. चौकशी करायची तर सखोल करा. अमल महाडिकांची गोकुळ प्रश्नावर प्रतिक्रिया. नागपूरच्या बिनविरोध जागेसाठी नेत्यांशी बोलणार. 75% मतदान महायुतीच्या पारड्यात. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. जय श्रीराम म्हणत गप्प बसायचं. देशात अराजकता माजते आणि भाजप म्हणणार की याला मुस्लिम जबाबदार. भाजपच्या लोकांना इद्धट कुठून मिळतं? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. गणेश नाईकांनी पालघर अपघात स्थळाची केली पाहणी. नाईकांकडून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून 5 लाखांची मदत. मयतांच्या कुटुंबियांची योग्य काळजी घेणार. पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. कल्याण रेल्वे स्थानक अत्याचार प्रकरणात नीलम गोरेंनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट. मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार. गोरेंचं स्पष्टीकरण. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 500हून अधिक विद्यार्थी जमा. अभियांत्रिकी परीक्षांबाबत कुलगुरूंची भेट घेणार. किमान आठवड्यावर परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी. मुंबई हायकोर्टानं काल 751 विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्याचे आदेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका. केळीची निर्यात ठप्प. भाव गडगडले. वाढत्या तापमानामुळे केळीला फटका. तापमानामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. वैजापूरमध्ये डिझेलसाठी झुंबड. पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा. नागरिक कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल. डिझेल टंचाईमुळे शेतीची कामं खोळंबली. पालघर अपघातातील बापू गावात 2 जणांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार. मृतांच्या नातेवाईकांचा हंबरडा. 10 लाख मदतीची मागणी. बुलढाण्यात नागपूर अकोला LTSची मोठी कारवाई. 2 पिस्टलसह 92 जिवंत काळतूस जप्त. 2 जणांना अटक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.